तासगाव रस्त्यावरील कुमठे फाटा परिसरात वळण रस्त्यावर दुचाकी आणि वाहतूक प्रवासी करणाऱ्या वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आईसह 2 चिमुकली लेकरं जागीच ठार झाली आहेत. दीपाली विश्वास मारगुडे व त्यांचा मुलगा सार्थक आणि राजकुमार अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. विश्वास दादोसाब मारगुडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जीप चालक नितेश कोळेकर हा पसार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जखमी विश्वास मारगुडे हा मोलमजुरी करतो. तो मूळचा तळेवाडी येथील आहे. कामानिमित्त तो सांगलीतील आंबाचौक परिसरात राहण्यास आहे. तळेवाडी येथील एका वाडीत नातेवाईकांचा आज लग्न सोहळा होता. त्यासाठी सकाळी 9 वाजता तो आणि पत्नी मुलांसह दुचाकीवरून तासगाव मार्गे निघाला होता. कुमठे फाट्याजवळील एका पेट्रोल पंपाजवळ समोरून सांगलीच्या दिशेने येणाऱ्या प्रवास जीपने ओव्हरटेक करण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला घेतली. समोरून येणाऱ्या दुचाकीसार विश्वास याला अंदाज आला नाही. क्षणात दोघांची समोरासमोर धडक झाली. मागे बसलेल्या पत्नी दीपाली यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, तर सार्थकच्या गळ्याला पत्रा लागला व राजकुमारच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने तिघांचाही मृत्यू झाला. विश्वासच्या कंबरेला व पायाला गंभीर स्वरूपाचा मार लागला. दुचाकीसार विश्वास मारगुडे याने हेल्मेट घातले होते, त्यामुळे जोरदार धडकनंतरही तो बचावला. मात्र त्याच्या पायाला पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. हेल्मेटमुळे विश्वास वाचला अशी घटनास्थळी एकच चर्चा सुरू होती.